मला अजूनही आठवते, आपण 6वीत होतो. मी आणि नेहा एका बेंचवर बसायचो. आमच्या बेंच मागेच तुमचा बेंच होता. तू आणि ओमकार. त्यावेळी चक्क उंच मुलींमध्ये गणना व्हायची माझी, त्यामुळे शेवटून दुसराच बेंच. त्यात नेहा म्हणजे उंच. स्पोर्ट्समध्ये, नाचात, अभ्यासात सगळीकडेच पुढे. आम्ही दोघी मधल्या सुट्टीत नाव-गाव, फळं-फुलं खेळायचो. तर नेहमीसारखीच ती जिंकत होती. तिच्या बाजूंनी बरीच जणं होती आणि मी एकटीच माझी वही लपवून लिहीत होते. तेवढ्यात तू आलास मागून. मी चिडून वही आणखीनच लपवली. मला वाटलं माझी उत्तर तू फोडशील आणि तिलाच जिंकवशील. ते तुला न सांगताही कळलं. तू म्हणालास, मी तुझ्या बाजूने आहे. इतकं भारी वाटलं सांगू, आणि मग जिंकणं हारणं नाममात्र राहिलं. तुला हे काही आठवतही नसेल. आठवतं कसं नाही? तू तेव्हा लाल रिबीन बांधून 2 पोनीटेल्स बांधायचीस. छोटी मिनी माऊस आणि कायम नाकावर राग असायचा. भांडायला तयार. तुला मी रेडोबाम नाव ठेवलं होतं, माहिती आहे मला, पण मी दाखवलं नाही कधी तसं. तर तेव्हा असं छान वाटलं, पण ते तिथपर्यंतच मर्यादित होतं. मग मी मॉनिटर असताना तू घरचा अभ्यास केला नाहीस तरी तुझं नाव सांगायचे नाही कधीच. शाळा सुटली की आपण घरी जाताना एकत्र जायचो. शाळेजवळच तुझं घर होतं. मी बरीच लांब राहायचे, पण ती 10-1 मिनिट मजेत जायची एकत्र जाताना. पुढे 7वीत असताना मला एक मैत्रिणींनी सांगितलं की इतिहासाच्या पुस्तकाच्या मागे तू माझ्या नावामागे आय लव्ह यू लिहिलेलं. ते खरं की खोटं हे अजूनही माहीत नाही, पण ते ऐकून मी तुझ्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागले. खरं सांगू, इतकी भीती वाटली. मुलीचं नाव खराब होतं, जग नावं ठेवतं काय आणि काय. तेव्हा इतकं छोटं जग होतं ना आपलं. मग मी तुझ्याशी बोलणं खूपच कमी करून टाकलं. असं वाटायचं की सगळ्यांना माहिती आहे आणि आत्ता माझं काही खरं नाही. कसली भीती होती काय माहिती. त्यातच आपल्या शाळेचे महान नियम. 7वीनंतर अ आणि ब अशा तुकड्या वेगळ्या केल्या. 7वीचा रिझल्ट लागला. तुला मार्क किती मिळाले ह्यापेक्षा तू माझ्या तुकडीत आहेस की नाही ह्याची मला जास्त उत्सुकता होती, म्हणून तुला शोधत होते. तर तू माझ्याशी काहीच बोलला नाहीस का कोणास ठाऊक. माझ्यापासून तू काहीच लपवणार नाहीस अशी एक वेडी आशा होती मला, पण तू माझ्याशी एक अक्षरही बोलला नाहीस. मग संपूर्ण उन्हाळ्याची सुट्टी पुढच्या वर्षी तू माझ्या वर्गात असशील की नाही ह्याच विचारात गेली. त्या काळात ना घरी फोन होते, ना कोणाशी उघडपणे तुझ्याबद्दल बोलायची हिंमत. कसं बोलणार? मला ब तुकडीत टाकलेलं इतका राग आला होता. ब म्हणजे बुद्ध एवढंच माहीत होतं. त्यात तुला अ म्हणजे तू मला चिडवणार असं वाटलं मला. आपण किती हर्ष ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी न बोलल्याने गैरसमज करून घेतलेत ना. तर असो, शाळेची पुढची 3 वर्ष मी रोज शाळेत लवकर यायचे. तुमची शाळा सुटायची आणि आमची भरायची. तेव्हा तुझी एखादी झलक बघायला मिळेल म्हणून धावत पळत लवकर पोचायचे. तू बघून न बघितल्यासारखा करायचास, पण मी माझ्यात नादात होते. तुला लांबूनच बघून खुश व्हायचे. तेव्हा घरात लँडलाईनही नव्हती, त्यामुळे संपर्क असण्याचा संबंधच नव्हता. 10वी झाल्यानंतर तू कोणत्या कॉलेजला गेलास, काय करतोयस ह्याचीही काही कल्पना नव्हती. त्यातच मी आणि शाळेतल्या काही मैत्रिणी पाणीपुरी खायला गेलेलो. माझी टर्न यायची मी वाट बघत असतानाच समोरच्या ग्रुपमधली एक मुलगी माझ्याजवळ येईल म्हणाली, तू नूतन मराठीमध्ये होतीस का? मी हो म्हटलं. 1990ची बॅच का? मी म्हटलं हो. तशी ती निघून गेली आणि तिचा पूर्ण ग्रुप खो खो हसायला लागला. मला काही कळलंच नाही. माझी एक मैत्रीण त्यांच्या ग्रुपच्या जवळच उभी होती, तर तिने त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आणि मला सांगितलं. तर त्या ग्रुपला मी तुझ्या शाळेत होते हे माहीत होतं, कारण आता तू त्यांच्या कॉलेजमध्येच होतास. त्या सगळ्यांना तू सांगितलेलं की मी तुझ्या मागे लागलीये. इतकं भयंकर वाटलं
ते ऐकून. एरवी कमीत कमी 3 प्लेट पाणीपुरी खाणारी मी त्या 3ऱ्या पुरीनंतर आज जगायत पाणीपुरी खाऊ शकले नाहीये. मी डोळ्यातलं पाणी ठसक्यांनी आले असा बहाणा करून मी घरी निघून आले. तो काही बोलण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात तिने त्याला थांबवलं. स्पष्टीकरण नकोय मला. खरंच खूप वर्षापूर्वीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किती खरं किती खोटं काहीच माहिती नाही. खऱ्या खोट्याशी शहानिशा करण्याची तेव्हा हिंमत नव्हती आणि आत्ता इतक्या वर्षानंतर इच्छाही नाहीये. पण इतकी वर्ष हे सगळं आत साठवून ठेवलं ते आता वाहत करायचंय तर घरी आले आणि खूप रडले. माझ्यासाठी जे खूप हळूवार न उमललेलं न व्यक्त केलेलं असं खूप खास होतं त्याची अशी परवड झाली होती. स्वतःचीच खूप घाण वाटली. वाया गेलेली मुलगी अशी जी व्याख्यात होती ती मला लागू पडत होती. तुझ्या दृष्टीने मी तुझ्या मागे पडले होते आणि तू ते सगळ्यांना सांगत फिरत होतास. माझ्या मनातले सगळे खेळ खोटे होते. मी न बघितलेल्या त्या इतिहासाच्या पुस्तकात माझं नावच नसावं बहुधा. तोही माझ्या मैत्रिणींनी केलेला एक खेळच असावा. सगळ्या जगावरचा विश्वास उडाला. खूप रडून झाल्यावर मनाशी एक निर्धार केला. आत्ता साक्षात मदनाचा पुतळाही माझ्या समोर आला तरीही मी ढळणार नाही. तेव्हा सगळं आठवून आजही तिच्या गळ्यात आवळा आलाच. असंही आजकाल कारण नसतानाही डोळे भरून यायचे. गायन्याकने सांगितलं होतं की वयाच्या ह्या टप्प्यावर हे असं होणारच. मूड स्विंग्स, डोळे भरून येणं, एकटं वाटणं, बरंच काही होणारच. पण मन प्रसन्न ठेवायचं, जे आवडेल ते करायचं, जे मनात येईल ते बोलून मोकळं व्हायचं. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. तिच्या रडण्याचं कारण आपण केलेला मूर्खपणा आहे. आपल्यामुळे ती किती हट झालीये ह्याची जाणीव त्याला पहिल्यांदाच झाली. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला कदाचित हे सगळं माहिती नसेल. मी स्वतःला समजावलं. शेवटी ती एकतर्फी प्रेम होतं. हे असं मुलं करतात हे ऐकून होते. मुलीही एकतर्फी प्रेम करतात हे माहीतच नव्हतं. आणि असं करणारी ती मुलगी मी होते. हा एवढा मोठा धक्का होता ना. शाळेतही ती 3-4 वर्ष मी कुठल्या तरी धुक्यात वावरत होते. इतर मुलींची अफेअर्स होत होती, तुटत होती, नव्याने होत होती. तूही काहींना प्रपोज केलेलंस, पत्र लिहिलेलंस असं काही बाई कानावर यायचं. तरीही मी त्या अफवांवर विश्वास ठेवायचे नाही. स्वतःलाच समजवायचे की तुला मी खूप आवडते. पण तुला आपलं प्रेम खूप सिक्रेट ठेवायचंय म्हणून तू बोलून दाखवत नाहीस. कसली मूर्ख होते मी. आणि ती खो खो हसत सुटली. त्याच्याकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. तसंच लाटांकडे बघत तो उठून गेला नाहीये ना एवढी खात्री करून तिने स्वगत सुरू ठेवलं. पण तुझ्या मैत्रिणीमुळे मी जमिनीवर आलो. स्वतःला सावरलं आणि अभ्यासात बुडून टाकलं. अर्थात त्या काळात फेसबुक, इन्स्टा नसल्याची तुझी काही खबरबात कळण्याचा प्रश्नही नव्हता. आधी BCom, ते करता करता CA, मग MBA, त्यात इंटर्नशिप, आर्टिकलशिप हे ओघाने आलंच. एव्हाना माझ्या जखमा भरत आल्या होत्या. तेव्हाच नवरोबाची ओळख झाली आणि पहिला मित्र झाला तो माझा. त्यांनी लग्नाचं विचारल्याबरोबर हो म्हणून मोकळी झाले. तोपर्यंत कोणत्याही मुलाने माझ्याकडे त्या नजरेने बघितलंच नव्हतं. बहुधा त्यामुळे पहिल्या मुलाने विचारल्याबरोबर त्याला घट्ट धरून ठेवलं. पुन्हा बेदम हसू आलं. तिला स्वतःचीच कीव येऊन बेंचवर ठेवलेल्या तिच्या हातावर त्यानं हलकेच थोपटलं. त्याने बळकटी येऊन ती पुढे बोलती झाली. तर मित्रमैत्रिणींनो,
पुढचा भाग पाहण्यासाठी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.